नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, राईट टू गिव्ह अप पर्याय चुकीने निवडणाऱ्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना 30 तारखेपर्यंत संधी ही देण्यात आलेली आहे. सविस्तर बातमी काय आहे आपण एकदा पाहूया. तर पहा मित्रांनो, महा-DBT पोर्टलवर राईट टू गिव्ह अपचा पर्याय निवडलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम पुन्हा मिळवण्याची संधी मिळणार आहे. संबंधित अर्ज रिव्हर्ट करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत मुदत दिली आहे. अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ जी आपली महा-DBTची साईट आहे त्या साईटवरती जायचं आहे आणि आपला अर्ज रिव्हर्ट बॅक करून ऑनलाईन सादर करावयाचा आहे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने केले आहे. राज्य शासनाने शिष्यवृत्तीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना यावर्षी प्रथमच राईट टू गिव्ह अपचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. स्वेच्छेने शिष्यवृत्तीची रक्कम स्वीकार करण्यासाठी हा पर्याय दिला गेला होता. केंद्र शासनाच्या गॅस सिलेंडरच्या अनुदानासंदर्भात अशा स्वरूपाची योजना यापूर्वी राबविण्यात आली आहे. या धर्तीवर शिष्यवृत्ती संदर्भात पर्याय उपलब्ध करून दिला होता. या योजनेला विद्यार्थी संघटनांकडून विरोध झाला होता. काही विद्यार्थ्यांनी चुकून राईट टू गिव्ह अप या पर्यायाची निवड केली, त्यामुळे त्यांना अर्धवट शिक्षण सोडण्याची वेळ ओढावली असल्याचा दावा करण्यात आला. या संदर्भात आंदोलने करताना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सूचना प्रसिद्ध करताना या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या प्राचार्याशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर प्राचार्य लॉग इनमधून अर्ज रिव्हर्ट बॅक करून घ्यावयाचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्याची असेल. रिव्हर्ट बॅक झालेला अर्ज याच मुदतीत विद्यार्थ्याच्या लॉग इनमधून ऑनलाईन फेरसादर करणे आवश्यक राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. तर लवकरात लवकर मित्रांनो, आपले जे काही फॉर्म आहेत राईट टू गिव्ह अप हा ऑप्शन जर तुमचा दबला गेला असेल तर तुम्हाला फॉर्म रिव्हर्ट बॅक करून घ्यायचा आहे. तुमच्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्राचार्यांना भेटायचं आहे व तुमचा फॉर्म लवकरात लवकर रिव्हर्ट बॅक करून घ्यायचा आहे व परत एकदा फॉर्म भरून द्यायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.